महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 आज विधानसभेमध्ये बहुमताने त्या ठिकाणी पारित झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ज्या कायद्याची वाट बघत होती, आज सभागृहातल्या बहुमतातल्या सदस्यांनी त्याचा स्वीकार केला आणि अभिनंदनाने आज हा विधायक नवीन कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेत पारित झाला। सर, आपण बघतोय की गेल्या अनेक मागच्या काही दिवसामध्ये आपण बघितलं की कधी काही ठिकाणी प्रलोभन दाखवून, कधी जबरदस्तीने, बळजबरीने सर्वसामान्य नागरिकांना, गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी आपला धर्मांतर करण्याकरिता त्या ठिकाणी प्रवृत्त करण्यात होतं। याच्यावर कुठेतरी आळा घालण्यासाठी, याच्यावर रोख घालण्यासाठी ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये नवीन कायदा आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ठेवण्यात आला आणि सभागृहातल्या बहुमताच्या सदस्यांनी त्याला पारित केलं। आपण जर बारकाईनं विरोधकांचं म्हणणं जर का त्या ठिकाणी ऐकलं असेल तर विरोधकांमधल्याही अनेक सदस्यांनी ह्या विधेयकाचं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। काही जणांना काही मुद्द्यांबद्दल क्युरीज त्या ठिकाणी होत्या, परंतु ह्या कायद्यामध्ये तशा बाबी तयार करताना ह्या सर्व गोष्टींची काळजी घेण्यात आली। आतापर्यंत कायद्यामध्ये ह्या पद्धतीच्या कार्यकर्ता अशा तरतुदी नव्हत्या, परंतु नवीन कायद्यामुळे ठोस तरतुदी याच्यामध्ये करण्यात आल्या आहे। निश्चितपणे त्याच्यामुळं क्राईमवरती कंट्रोल होईल। एकंदरीतच राज्यामध्ये मागच्या काही दिवसापासून होणाऱ्या ह्या घटना याच्यामुळं कुठं ना कुठं प्रत्येक व्यक्तीला, ह्या राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक समजदार व्यक्तीला अशा पद्धतीचा कायदा असावा असं वाटत होतं। परंतु कधीकधी राजकीय विरोधापासापायी आपण खुलेआम याला कसा समर्थन द्यावं असं काही जणांच्या मनामध्ये धास्ती होती, पण एकंदरीतच त्यांच्या मनात अशा पद्धतीचा कायदा व्हावा असं असल्यामुळे सर्वांनी याला मनापासून समर्थन त्या ठिकाणी दिलं। धन्यवाद।